पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान संचालक मंडळामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आणि गैरकारभार केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर तिथे आर्थिक लूट होत आहे। ही लूट प्रामुख्याने शेतकऱ्यांची आणि कामगारांची होत आहे। शेतकऱ्यांची लूट म्हणजे खोट्या पट्ट्या बनवणे आणि वेगळ्या प्रकारे तिथे बोगसगिरी करणे। अनधिकृत व्यापारी त्या ठिकाणी जवळपास 4000 आहेत। विभागवार विक्री न करणे, मनमानी पद्धतीने तिथे टेंडरिंग करणे, शिवाय कोट्यवधी रुपयाचा लेव्ही घोटाळा करून कामगारांचं नुकसान करत आहेत। सेस घोटाळा करून बाजार समितीचं उत्पन्न बुडवत आहेत। स्टॅम्प घोटाळा आहे। शासनाचाही तिथे मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क बुडवलेला आहे, कर बुडवलेला आहे। आणि हे बाजार समितीतले 2 व्यापारी संचालक, 1 कामगार संचालक, विद्यमान सभापती, उपसभापती आणि त्यांना मदत करणारे काही संचालक त्याच्याशी निगडित आहेत। त्यांना पुणे जिल्हा ग्रामीणचे DDR मदत करत आहेत। प्रशासनातले लोक त्यांना मदत करतायत। सभापती आणि त्यांचे संचालक मंडळ म्हणतं पणन मंत्री आमच्या पाठीशी खंबीर आहेत, म्हणजे पणन मंत्र्यांचा यांना आशीर्वाद आहे अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे। पणन मंत्री जयकुमार रावळ असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांना गेल्या 7-8 महिन्यामध्ये मी स्वतः अनेक निवेदनं दिलेली आहेत, पुराव्यानेशी निवेदन दिलेली आहेत। ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा माझ्या निवेदनाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे। खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा पणन मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। काही आमदारांनी विधान परिषदेमध्ये आज प्रश्न उपस्थित केले। पणन मंत्र्यांनी गुळमुळीत उत्तरं सभागृहात आज दिली। चौकशी समितीची काय आमच्या प्रयत्नामुळे नेमली गेली मागच्या 3 महिन्यापूर्वी। पुणे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 5 अधिकाऱ्यांची जी कमिटी नेमली त्याच्यामध्ये 3 ऑडिटर आहेत। हेच ऑडिटर बाजार समितीचं गेले काही वर्षापासून ऑडिट करतायत। तिथला मलिदा घेऊन हात ओले करून ते ऑडिट करतायत आणि त्या ऑडिटर लोकांनीच आता चौकशी करत असताना दोषींना पाठीशी घालण्याचं कामकाज केलेलं आहे। चौकशी समिती आम्हाला तक्रारदारांना चौकशीसाठी आमचं म्हणणं मांडण्यासाठी अद्यापपर्यंत बोलवत नाहीये। सभागृहात आज पणन मंत्र्यांनी सांगितलं की 28 तारखेपर्यंत चौकशी अहवाल येणार आहे। पणन संचालकाला आम्ही वारंवार भेटतोय, DDR ला भेटतोय, चौकशी समितीचे अध्यक्ष योगीराज सुर्वेंना भेटतोय, परंतु कुणीही दाद द्यायला तयार नाहीयेत। काही गोष्टी अंमलबजावणीच्या आहेत, बाजार समिती अंमलबजावणी करत नाही। सभापती प्रकाश जगताप, सचिव हे त्या ठिकाणी हलगर्जीपणा करतायत, शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवतायत आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची रोज लूट होत आहे, कामगारांची लूट होत आहे आणि याच्यात थेट संचालक सभापती गुंतलेले आहेत। असं असताना पणन मंत्र्यांनी या सभागृहामध्ये गुळमुळीत उत्तर देणं अभिप्रेत नव्हतं। चौकशी समितीमध्ये आम्ही अनेक पत्र व्यवहार केलेले आहे, अनेक पुरावे दिलेले आहेत, पण चौकशी समिती डोंगर पकडून उंदीर काढण्याच्या प्रयत्नात दिसते। जर याच्यात कोणी अधिकारी त्याच्यामध्ये पैसे खाऊन चौकशी जर दाबणार असेल, चौकशी समितीतले अधिकारी जर पैसे खाऊन त्या ठिकाणी सखोल आणि सर्वांगीण चौकशी तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार करणार नसेल तर त्या चौकशी समितीची सुद्धा आम्ही चौकशी लावणार आहोत। त्यांना आम्ही सोडणार नाही। जे शेतकऱ्यांना लुटतील, कामगारांना लुटतील त्यांना आम्ही सोडणार नाही, शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत। पणन मंत्र्यांनी या दोषी लोकांना, संचालक मंडळांना, त्या चौकशी समितीला कुठेही पाठराखण करू नये अशी आमची पणन मंत्र्यांना नम्र विनंती आहे। पणन संचालकांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी, स्थानिक आमदार खासदारांनी याची दखल घ्यावी, कारण पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची रोज लूट होती आहे, कामगारांची लूट होत आहे। तो लेव्ही घोटाळा असेल, सेस घोटाळा असेल, वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी लूट होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत।